नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सुप्रसिद्ध खानदेशी खारी खोबऱ्याचे लाडू। आता आपण पाहणार आहोत खारी खोबऱ्याचे साहित्य। हे बघा, हे आहे 1.5 किलो खोबरं चिकीस, हे आहे 1 किलो खारीक, हे आहे अर्धा किलो उडीदची डाळ आणि ही आहे दळून घेतलेला रवा व हे आहे पाव किलो डिंक, हे आहे खसखस आणि हे आहे बुट्टी आणि हे आहे गूळ आणि हिला आपण बुट्टी म्हणतो, म्हणजेच इलायचीची बुट्टी। आता आपण रवा हा भाजून घ्यायचा व थोडे थोडे तूप टाकून हळूहळू भाजून घ्यायचे व लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। हे पाहू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे आपल्याला रवा लाल कलर किंवा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे एकत्र करून घेतली, म्हणजेच मिक्स करून घेतली आहे। त्यानंतर आता आपण जो गूळ घेतला होता तो किसून घेतला होता, हे अशा प्रकारे तो आता आपण गुळामध्ये मिक्स करून घेणार आहोत व त्याचे विघटन करून घेणार आहोत आणि विघटन करून त्यांचा आपण पाक तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे। हे अशा प्रकारे आपल्याला गुळ आहे जे विघळून घ्यायचं, त्यांना आमच्याकडच्या खानदेशकडच्या साईडला पाक म्हणतात। तर हे अशापैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे ते गुळाचे पान। तर हे अशा प्रकारे आपल्याला गुळाचा पाक मिक्स करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे आपले सुप्रसिद्ध व खानदेशी स्पेशल खारी खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत। तर अशा लाडूसाठी व वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्याला सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कॉमेंट करा।